हॅलो फ्रेंड्स, आज मी तुमच्या समोर घेऊन आले आहे अशी एक रेसिपी जी पाहिल्यानंतर तुम्ही सुद्धा म्हणाल, अरे वा, हे तर कॅफेपेक्षाही भारी आहे. तर आज आपण इथे करत आहोत एकदम चीजी, क्रीमी, ज्युसी आणि कॅफे स्टाईल स्वीट कॉर्न चीज अँड पनीर गार्लिक सँडविच. अगदी साध्या सोप्या पद्धतीने हे आपण सँडविच इथे करूया. चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया. तर सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे हे सँडविच बनवण्यासाठी तुम्हाला ग्रिल मशीनची अजिबात गरज लागणार नाही. तर सर्वात आधी इथे आपण ग्रीन चटणी तयार करूया. त्यासाठी घेतलेली आहे 1 वाटी कोथिंबीर, 10 ते 12 पुदिन्याची पाने, 10 ते 12 कढीपत्त्याची पाने. त्यानंतर लागणार आहे अर्धा इंच आल्याचा तुकडा, 4 ते 5 हिरवी मिरची. ही जी चटणी आहे ती आपण थोडीशी तिखटवाली करत आहोत. त्यासाठी मी 4 ते 5 ग्रीन एकदम हिरवीगार मिरची घेतलेली आहे. त्यानंतर आपल्याला चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि 1 टीस्पून इथे चाट मसाला टाकूया. नंतर आपल्याला लागणार आहे 1 ब्रेड. ब्रेडमुळे आपल्याला या चटणीला एक मस्त प्रकारची बाइंडिंग येते. त्यासाठी 1 ब्रेड टाकायचा आहे आणि छान कलर येण्यासाठी आपण इथे टाकूया 2 आईसचे क्यूब. त्यानंतर थोडंसं पाणी टाकायचं आहे, अगदी 1 ते 2 चमचा. आणि आता आपल्याला हे मिक्सर मध्ये छान फिरवून घ्यायचं आहे. एकदम बारीक असं स्मूथ असं ही चटणी तयार करून घेऊया. वाव, पहा याचा कलर किती सुंदर आलेला आहे. अगदी हिरवागार मस्त अशी ही आपली सँडविचची चटणी इथे बनवून तयार झालेली आहे. आईस टाकल्यामुळे या चटणीला कलर खूप जबरदस्त येतो आणि पुदिना टाकल्यामुळे या चटणीला एक वेगळा पुदिना आणि कढीपत्ता टाकल्यामुळे या चटणीला एक वेगळ्या प्रकारचा फ्लेवर येतो. कारण ही जी चटणी आहे ती खास सँडविच साठी बनवली जाते. तर चला आता मिश्रण याचं तयार करून घेऊया. इथे मी 1 कांदा, 1 शिमला मिरची, 1 छोटासा कॅरेट म्हणजेच गाजर आणि अर्धा बाउल इथे मी घेतलेला आहे स्वीट कॉर्न, जे सध्या बाजारामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये येत आहेत. ते स्वीट कॉर्न मी इथे काढून त्याचे दाणे घेतलेले आहेत. तर सर्वात आधी आपण इथे हा कांदा जो आहे तो छान एकदम बारीक असा आपल्याला करायचा आहे. कांदा आहे तो आपण बारीक करत आहोत. तर पहा, आपला हा जो कांदा आहे अशा प्रकारे बारीक करून घ्यायचा आहे आपल्याला. एका वाटीमध्ये किंवा एका बाउल मध्ये आपण हे काढून घेऊया. हे जे सँडविच आहे ते अगदी वेगळ्या पद्धतीचं आहे आणि डबल लेअरचं आपण हे सँडविच करत आहोत. हे मुलांना खाण्यासाठी किंवा संध्याकाळच्या छोट्याच्या स्नॅक्स साठी तुम्हाला हे अगदी खूप जबरदस्त रेसिपी आहे. त्यानंतर आपण इथे घेणार आहोत 1 शिमला मिरची आणि 1 मध्यम आकाराचा मी इथे गाजर घेतलेला आहे. तो पण आपल्याला अशाच प्रकारे बारीक करून घ्यायचा आहे. चॉपर मध्ये टाकून आपण एक मस्त याला बारीक करायचं आहे. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही याचे बारीक बारीक चाकूने सुद्धा कट करू शकता किंवा मिक्सर मध्ये टाकून पल्स मोडवर फिरून याला बारीक करू शकता. अगदी जास्त ही बारीक करू नका, कारण ते सँडविच मध्ये खायला छान लागणार नाही. आता ह्या कांद्यामध्येच आपण हे शिमला मिरची आणि कॅरेट जे आहे, गाजर जे आहे ते याच्यामध्ये मिक्स करूया. त्यानंतर आता आपल्याला हे जे आपण घेतलेले स्वीट कॉर्न आहेत ते आपल्याला याच्यामध्ये टाकून बारीक करायचं. लक्षात घ्या, स्वीट कॉर्न आपल्याला जास्त बारीक करायचे नाहीये. थोडेसे अर्धवटच आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे फक्त. बाकीचे मी अर्धे डायरेक्ट तसेच टाकलेले आहेत. आणि हे जे स्वीट कॉर्न आहेत ते कच्चे आहेत. मी याला उखळलेलं वगैरे अजिबात नाहीये, जास्त बारीक करायचं नाहीये. तर पहा, मी फक्त एका दाण्याचे आपल्याला फक्त अर्धे अर्धे कट करून घेतलेले आहेत. आता हे सर्व आपण या बाउल मध्ये टाकून घेऊया. त्यानंतर आता आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे आपण जी ग्रीन चटणी बनवली आहे सँडविच साठी, ती याच्यामध्ये 2 चमचे टाकायची आहे. याच्यामुळे या चटणी टाकल्यामुळे या सँडविचचा जो आपण मिक्सर करत आहोत जबरदस्त चव येणार आहे. त्यानंतर आपण टाकूया याच्यामध्ये 1 टीस्पून
आमचूर पावडर 1 टीस्पून, ऑरिगॅनो 1 टीस्पून, रेड चिली फ्लेक्स आणि 1 टीस्पून आपल्याला टाकायचा आहे इथे चाट मसाला. त्यानंतर इथे मी घेतलेला आहे चीज. हे चीजचं क्यूब आहे. जर समजा तुमच्याकडे मोझरेला चीज असेल तर इथे तुम्ही वापरू शकता. हे चीज आहे ते मी खिसून टाकत आहे. मोझरेला चीज ऑलरेडी खिसलेलं असते, कट केलेलं असते बारीक, ते डायरेक्ट तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता. चीज तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे वापरू शकता, कमी जास्त याच्यामध्ये ऍड करू शकता. आता हे सर्व आपल्याला मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे. हे सँडविच खायला एवढा भारी लागतो. एकदा जर खाल्लात तर पुन्हा पुन्हा अशाच प्रकारचं सँडविच तुम्ही खाल. आलू सँडविच सोडून देसाल, पण हे चीज कॉर्न सँडविच तुम्ही नक्की बनवून खासाल, एवढी मी 100% गॅरंटी देते. त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे 2 चमचे मायोनीज आणि परत एकदा आपण हे छान मिक्स करून घेऊया. मायोनीजमुळे या सर्व मिश्रणाला एक वेगळ्या प्रकारची जबरदस्त अशी टेस्ट येते, त्यामुळे नक्की टाका. आणि बँडिंग पण मस्त याला एकजीव झाल्यासारखं तुम्हाला दिसत असेल, खूप भारी होतो. तर हे पहा, आपलं हे मिश्रण बनवून तयार झालेलं आहे. तर चला लगेच आता सँडविच तयार करायला घेऊया. इथे मी 3 ब्रेड घेतलेले आहेत. तर सर्वात आधी आपल्याला ही जी ग्रीन चटणी आपण बनवलेली आहे ती घ्यायची आहे. ही चटणी खूप तिखट आहे, मी थोडीशी तिखटवाली केलेली आहे आणि खायला खूप भारी लागतो हा जो सँडविच आहे तिखटवाला. तुम्ही तुमच्या आवडीनुसार ही चटणी कमी जास्त या ब्रेडवर लावू शकता. आपण थोडीशी जास्त तिखटवाली करत आहोत, त्यासाठी चटणी थोडीशी मी जास्त लावते. जर समजा तुम्हाला एका ब्रेडला तिखटवाली चटणी म्हणजे ग्रीन चटणी आणि एका ब्रेडला केचप जर लावायचं असेल तर तुम्ही इथे लावू शकता. त्यानंतर आपण लावणार आहोत याच्यावरती बटर. तुम्हाला लक्षात आलं असेल, मी सर्वात आधी ब्रेडला चटणी लावलेली आहे. बऱ्याच आपण जेव्हा आलूचं सँडविच करतो तेव्हा सर्वात आधी आपण तिथे बटर लावतो, कारण आपण ते थोडंसं फिक्कवालं करतो. मी हे एकदम छान झणझणीत असा मस्त तिखटवाला सँडविच करत आहे, त्यासाठी सर्वात आधी आपण इथे तिखटवाली ग्रीन चटणी लावलेली आहे. त्यामुळे आपलं जे सँडविच आहे ते मस्त तिखटवाला चमचमीत असं लागणार आहे त्यासाठी. त्यानंतर आपण जे तयार केलेलं मिश्रण आहे ते आपण या 2 ब्रेडवर टाकायचं आहे आणि पूर्ण सर्व कडापर्यंत हे पसरून घ्यायचं आहे. नाईफच्या साहाय्याने आपल्याला हे सर्व छान साइडने कडापर्यंत पसरून घ्यायचं आहे. आता इथे मी पनीर घेतलेलं आहे. पनीर सुद्धा मी या दोन्ही ब्रेडवर खिसून टाकत आहे. पनीर टाकल्यामुळे आपलं जे हे सँडविच आहे खूप मस्त चीजी आणि एकदम चविष्ट असं होणार आहे. त्यानंतर त्याच्यावरतून आपल्याला टाकायचं आहे थोडंसं ऑरिगॅनो आणि रेड चिली फ्लेक्स. जर समजा तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही याच्यावर थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर सुद्धा टाकू शकता. त्यानंतर आपण हे एक ब्रेड घ्यायचं आहे आणि या दुसऱ्या ब्रेडवर हलक्या हाताने ठेवायचं आहे. जास्त जोरात दाबू नका, हलक्या हाताने आपल्याला हे ठेवायचं आहे. तिसरा जे ब्रेड आहे तो आपल्याला याच्यावर असा उलटा ठेवायचा आहे. जिथे आपण चटणी लावलेली आहे तो खालती ठेवायचा आहे आणि साईडला आपल्याला चीज आणि पनीर लागलेलं असेल ते एकसारखं त्या ब्रेडला चिटकून ठेवायचं आहे. त्यानंतर आता या ब्रेडच्या वरती आपल्याला बटर लावून घ्यायचं आहे. बटर पण आपल्याला छान पूर्ण कडापर्यंत लावून घ्यायचं आहे. पहा, तुम्ही दिसत असेल तुम्हाला, मी पूर्ण कडापर्यंत लावलेला आहे. तर इथे गॅसवर मी तवा गरम करायला ठेवलेला आहे. आपण हे जे सँडविच आहे ग्रिल मशीन मध्ये अजिबात करत नाहीये, तव्यावर करून दाखवत आहे. तवा सर्वांच्या घरी असतो आणि अगदी झटकीपट होईल अशा पद्धतीचा करून दाखवत आहे. त्यासाठी व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत नक्की पहा. त्यानंतर परत वरून आपल्याला थोडंसं बटर लावायचं आहे आणि खाली आपला हा जो सँडविच आहे, ब्रेड आहे, तो मस्त हलकासा गोल्डन रंग येईपर्यंत आपल्याला खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. छान भाजल्यानंतर परत एकदा त्याला पलटूया आणि दोन्ही साइडने आपल्याला असा मस्त कुरकुरीत आणि खरपूस होईपर्यंत, मस्त कलर येईपर्यंत, गोल्डन कलर येईपर्यंत आपण हा भाजून घेऊया.
पहा किती क्रिस्पी झालेला आहे, एक नंबर. याचा कलर सुद्धा किती सुंदर आलेला आहे, तुम्हाला दिसत असेल. आणि खूप जास्त प्रमाणात क्रिस्पी झालेला आहे. जर समजा तुम्हाला वरून याच्या बटर लावायचं नसेल तर तुम्ही याच्याऐवजी इथे तूप सुद्धा लावू शकता. तुपाने सुद्धा तुमचं जे सँडविच आहे एकदम कुरकुरीत बनते. तर पहा किती मस्त हे जे सँडविच आहे, याच्यातला जो मस्त एकदम जबरदस्त असा वास येत आहे, इतका खमंग आणि स्वादिष्ट असा एकदम कॅफे सारखा वास आपल्या या किचन मध्ये उतरलेला आहे. तर चला मग आपण हे कट करूया. हलक्या हाताने आपल्याला हे कट करायचं आहे. याच्यातलं जे मिश्रण आहे ते आपल्याला अजिबात, सारण जे आहे ते अजिबात बाहेर पाडायचं नाहीये. अगदी हलक्या हाताने कट करूया, कारण याच्यामध्ये आपण पनीर, चीज आणि स्वीट कॉर्न वगैरे टाकलेला आहे. तर पहा मी कट केलेला आहे. तर वाव, किती भारी, किती मस्त हे सँडविच जे आहे ते आपल्या इथं बनून तयार झालेलं आहे. एकदम चीजी, खुसखुशीत, मस्त चीजने भरलेला आणि एकदम कॅफे स्टाईल हे चीज कॉर्न पनीर सँडविच इथे बनून तयार झालेला आहे. एकदा तरी ही रेसिपी तुम्ही घरी नक्की करून पहा. घरचे पुन्हा पुन्हा हीच रेसिपी करायला तुम्हाला मागतील. जर समजा तुम्हाला अशाच प्रकारची छान नवीन चविष्ट अशी रेसिपी पाहायची असतील तर शिल्पाज कुकरी चॅनलला नक्की व्हिडिओला लाईक करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तेव्हा पुन्हा भेटूया अशाच एका मस्त नवीन चविष्ट आणि पावसाळी स्पेशल खमंग रेसिपी सोबत. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.